बघता बघता सगळं डे संपून गेलं. हक डे संपला, किस डे संपला, प्रॉमिस डे संपला, टीडी डे संपला, अजून कसला प्रपोज डे. प्रपोज डे संपला. तर बाबांनो कोणाचं काय जुळलं फिरलं का नाही? का 7-8 दिवस असंच वाया घालवल्यात सगळं. हा आता आमची काय लग्न झाली त्याच्यामुळे आम्हाला काय टेन्शन नाही. है ना, टेन्शन नाही ना, खरंच ना. काय टेन्शन नाही. आज हाय व्हॅलेंटाईन डे. तर व्हॅलेंटाईन डेचं बायकोनं माझ्या मला काय तर बनवून ठेवलंय. बायकोनं माझ्या सगळं जेवढं डे ना तेवढं डेचं काय काय लव मध्ये लिहून ठेवलं सगळं. बघू ह्याच्यावर काय लिहिलंय बघू बघू दे. हा अहो पहिलं बाहेरचं तर वाचा हा की. तर हे बघा ही आय लव्ह यू आणि इकडं आय लव्ह यू. तर हे बघा ह्याच्यावर काय काय लिहिलंय वाचताव का? हे बघा तुम्ही वाचा तुम्ही. हे असं लिहावं लागतं. लग्न झाल्यावर असं मिळतंय. बघू ह्या पुऱ्या मागं फिर त्या पुरीच्या मागं फिर असं लिहून घ्यायसाठी. इथं सगळं लगीन केलं की सगळं आयतं मिळतंय. हे बघा काय काय लिहिलंय. माय हजबंड इज माय लाईफ, आय लव्ह यू, हॅपी व्हॅलेंटाईन डे, थँक्यू फॉर लव्हिंग मी. म्हणजे काय लव्हिंग मी काय माहित मला एवढं इंग्लिश नाही. हे असं बघा तयार केलं सगळं पद्धतशीर. तर प्रेम छान करता वाटलं. म्हणून धन्यवाद असं लिहिलंय. असं आहे काय? आता लगीन झाले प्रेम करता मग त्याला का धन्यवाद कशाला म्हणाले? मग असं ऑटोमॅटिक जुळून जात ना. होय असंच प्रेम राहू द्या वा बरं, माझ्यावर. नाही असंच राहणार आता. माझ्यावर फक्त. तुझ्यावरच राहणार की मग. तर थँक्यू लय भारी हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. तुम्ही पण दे. आजचा शेवटचा विषय. आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत संपला विषय तुमचा. जुळलं तर जुळलं नाही तर मग काय आता पुढल्या व्हॅलेंटाईन डे पर्यंत रिकामच. जुळलं तर जुळलं नाही तर तुटलं.